गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। अधिक मास भागवत कथामाला भाग 20 दिनांक 6 ऑक्टोबर 2020 मंगळवार। आज आपण भगवंताच्या क्रीडांगण लीला बघणार आहोत। एकदा परीक्षित राजाने शुकाचार्यांना विचारलं की नंद आणि यशोदेनं असं कोणतं पुण्य केलं की भगवंताचं बालपणाचं परम भाग्य त्यांना प्राप्त झालं, जे वसुदेव देवकीला मिळालं नाही पण नंद यशोदांना मिळालं। याचं कारण काय? त्यावेळी शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, नंद हे पूर्वजन्मीचे एक श्रेष्ठ वसु होते। वसु म्हणजे स्वर्गातील देव। त्यांचं नाव होतं द्रोण आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं धरा। द्रोण आणि धरा या दाम्पत्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाची सेवा केली, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं। ब्रह्मदेव प्रसन्न झाले। त्यावेळी द्रोण आणि धरा या दोघांनी ब्रह्मदेवाजवळ एक इच्छा व्यक्त केली। म्हणाली, देवा, आम्ही जेव्हा या भूतलावर जन्म घेऊ तेव्हा भगवंताचीच अनन्य भक्ती आणि भगवंताची सेवा आमच्या हातून व्हावी, भगवंताचं सानिध्य आम्हाला प्राप्त व्हावं, ही आमची इच्छा आहे। आम्ही एवढे पुण्यवान नाही कर्दम ऋषी आणि देवहूतीप्रमाणे। कर्दम आणि देवहूतीच्या पोटी त्यांच्या पुण्याईनं भगवंत स्वतः येऊन त्यांनी जन्म घेतला कपिल मुनीच्या रूपात आणि जगताला सांख्यशास्त्र सांगितलं। आमची एवढीच इच्छा आहे, आमच्या पोटी भगवंत जन्मणार नाहीत हे निश्चित, तरी चालेल, पण त्यांचा सहवास लाभावा आणि त्यांचं सांभाळ करण्याचं भाग्य आम्हाला मिळावं, हीच आमची इच्छा। आणि त्याप्रमाणे ते द्रोण ब्रजमध्ये नंद झाले आणि तीच धरा नंदाची पत्नी यशोदा झाली। ब्रह्मदेवाचं वचन सत्य झालं आणि भगवंत श्रीकृष्ण आणि बलराम दादा ब्रजमध्ये नंद आणि यशोदाकडे राहू लागले। आपल्या बाललीलाने त्यांनी नंद आणि यशोदेला आनंदित केलं। भगवंताचं पालन पोषण करण्याचं भाग्य नंद आणि यशोदेला मिळालं। यानंतर शुकाचार्य सांगू लागले, दिन प्रतिदिन आता बालकृष्ण मोठा होऊ लागला, गावातील गोप बालकांकडे जाऊ लागला। ते गोप बालके कृष्ण परमात्माकडे खेळायला येऊ लागले। छान त्यांची सर्वांची मैत्री झाली होती, गट्टी जमली होती। आणि कृष्णामधला बालपणापासूनचा गुण होता तो म्हणजे नेतृत्व, लिडरशिप। त्यामुळे सगळी मुलं कृष्णाला मानत होते, कृष्ण परमात्माकडे येत होते। त्यातली काही मुलं अशक्त होती, कमजोर होती। मधुमंगल, पेंद्या, दामा, सुदामा। एकदा कृष्ण परमात्मानं मधुमंगलला विचारलंच, मधुमंगल, तू एवढा अशक्त का रे? काही दूध, दही, तूप, लोणी खात जा ना, माझ्यासारखा मग तू सुदृढ होशील, सशक्त होशील। त्यावेळेस तो मधुमंगल म्हणाला, अरे कृष्णा, आम्ही फार गरीब आहोत रे, दूध, दही, लोणी, तूप आम्हाला कुठून मिळणार? कंसाची आज्ञा आहे आणि कराच्या रूपात आमचं सगळं जातं रे। कृष्णाच्या लक्षात आलं की हे ब्रजवासी भोळे आपल्या मुलांना उपाशी ठेवून त्या कंसाची भरती करतात। या दही दूध लोण्यावर खरा या बालकांचा अधिकार आहे, हक्क आहे,
पण याच्यावरती त्या कंसाचे पहिलवान राक्षस पोचले जातात आणि तेच प्रजेला त्रास देतात. कृष्णाने ठरवलं की ब्रजवासियांचं जे उत्पन्न आहे, बिचारे गोपालन करतात, गायींना सांभाळतात, वासरांना सांभाळतात, दूध काढतात, काबाड कष्ट करतात, त्या दुधाचं दही बनवतात, दह्याचं लोणी करतात, लोण्याचं तूप करतात आणि एवढे काबाड कष्ट करून ते दही दूध लोणी कंसाला देतात. खरं म्हणजे गावातील लोणी गावातल्याच मुलाबाळांना मिळावं, हा कृष्णाचा या ठिकाणी हेतू बघा. आणि म्हणून कृष्ण परमात्मा म्हणाले, मधुमंगल तू रडू नको, उद्यापासून हे दही दूध लोणी मथुरेला जाणार नाही. त्याच्यावर पहिले आपला हक्क आहे आणि ते आपणच खाणार, लक्षात ठेवा. कृष्णाने अगोदर बघा, लक्षात राहते कृष्णाच्या. खरं म्हणजे हा जो आपण लेनिन, मार्टिन, कार्ल मार्क्स यांचा साम्यवाद जो वर्णन करतो, पाश्चात्य इतिहासामध्ये हा साम्यवाद आहे की मार्टिनने दास कॅपिटल लिहिला, आपलं कार्ल मार्क्सनं दास कॅपिटल ग्रंथ लिहिला, लेनिन, मार्टिन, कार्ल मार्क्स यांचं पाश्चात्य इतिहासामध्ये नाव येतं. पण अशा प्रकारचं कृष्ण परमात्मानं त्यांच्या वागण्यातूनच हे दाखवून दिलं होतं. कृष्ण परमात्मानं सांगितलं होतं की कष्ट करणाऱ्यालाच कष्टाचं फळ मिळालं पाहिजे, त्यांनीच त्याचा उपभोग घेतला पाहिजे, आणि त्याचा जर त्याला उपभोग घ्यायला मिळत नसेल तो हा असाम्यवाद आहे. आणि म्हणून कष्ट करायची मुलं अशक्त आणि राक्षस सशक्त होतात, हे योग्य नाहीये. आई वडील आणि बालक कष्ट करतात, त्या मुलांनाच त्याचा उपभोग घ्यायला मिळावा, हा खरा साम्यवाद आहे. हा त्यावेळेस द्वापार युगात कृष्णाने कृतीतून दाखवलेला आहे बघा. आणि म्हणून कृष्णाने नवनीत चोर मित्र मंडळाची स्थापना केली आणि रोज 1-2 दहीहंड्या फोडू लागले. कृष्ण अध्यक्ष होता त्या नवनीत चोर मित्र मंडळाचा. गवळणीच्या तक्रारी वाढू लागल्या, रोज दहीहंड्या फुटू लागले. आणि अशा खरं म्हणजे इथे कृष्णाचा चोरी मागचा हेतू काय, त्याला दही दूध लोणी मिळत नव्हतं असं नव्हतं, पण उत्पादन करणाऱ्याच्या मालकीचा उत्पादनावर हक्क असावा. दही दूध लोणी सगळी मेहनत जे येते गोकुळवासी करतात आणि कंसाला फुकट टॅक्सच्या रूपामध्ये दही दूध लोणी देतात. यामुळे ही बालक अशक्त होतात आणि कंसाचे राक्षस सशक्त होऊन ते आम्हाला त्रास देतात. हा साम्यवादी हा कृष्णाला पटलेला नव्हता. आणि म्हणून कृष्णाने या कंसाची कारखानदारी मोडीत काढण्याचा विचार केला आणि हे एक मंडळ स्थापन केलं, नवनीत चोर मित्र मंडळ, दहीदूध चोरी करणारे मित्र मंडळ, आणि अध्यक्ष कृष्ण झाला. आता या मित्रमंडळीने दररोज एका गोपीच्या एका गवळणीच्या घरी जायचं, मनोरा तयार करतो. खाली 4 उभं राहायचे, त्याच्यावर 3 उभं राहायचे, त्याच्यावर 2 उभं राहायचे, सर्वात वर कृष्ण परमात्मा उभं राहून तो सर्व बालकांना दही दूध दोन्ही खाऊ घालायचा. रोज तक्रारी यायला सुरुवात झाली, कारण हे मंडळ फार जोरात होत. आणि एक गोपी येऊन तक्रार करू लागली. ती यशोदेला म्हणाली, बाई काय ह्या तुझ्या कृष्णाच्या खोड्या, गायीची धार काढण्या अगोदरच तो वासरानं सोडून देतो. वासरू त्या गायींना दूध पितात आणि मग दूध कमी मिळते. काल तो वासरू सोडत असताना मी त्याला रागवले आणि त्याला धरण्यासाठी धावले, पण तो गोल 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 धावून मला सारखा हुलकावण्यात येत होता. त्यानं मला खूप थकायला झालं आणि थकून एका पायरीवर बसले असताना मला अंगठा दाखवून वाकुल्या दाखवून हिनू लागला. असा तो आम्हाला नेहमी बोटावर नाचवतो ग. दुसरी गोपी म्हणाली, अगं यशोदे, तुझा कानाकान मुलाची टोळी घेऊन आला. त्याने मनोरथ रचला, खाली 4, त्यावर 3, त्यावर 2, सर्वात वरती तो उभा राहिला. शिंकाळ्यामधली गाडगी मडकी काढून
त्याने घेतली. बघा, एक जण तर म्हणली, अगं माझ्याकडे शिंकाळ्याची गाठ पक्की मारलेली होती, ते त्याला सुटू नये एवढी पक्की गाठ मारली होती, तर त्याने ते सुटले नाही तर त्या मडक्याला छिद्र पाडलं आणि सहज मुलाच्या तोंडात जाईल अशी धार पाडली. बघा, आणि मग एक एक जणांनी येऊन हळूहळू ते दही दूध लिहून पिऊन ते सगळे तृप्त झाले. यशोदा म्हणाली, सख्यानो, जरा तुम्ही तुमचं दही दूध लोणी लपून ठेवण्याचा प्रयत्न करा ना, त्याला दिसणार नाही, त्याचा हात पुरणार नाही, असं काही करा. तेव्हा शेख गवळण म्हणाली, अगं माते, तू सांगती तसंही आम्ही करून पाहिलं ग. एकदा कृष्ण रस्त्यात भेटला, हसत हसत म्हणाला, आज मी तुझ्या घरी येणार आहे दही दूध लोणी खायला. माझं माहेर गावात असल्यामुळे मी माझ्या माहेरी दही दूध लोणी सगळे गाडगे नेऊन ठेवले, मडके नेऊन ठेवले. तो बरोबर दुसऱ्या दिवशी आला. पाहतो तो त्याला लोण्याचं एक कणही मिळाला नाही. रागाने लाल झाला आणि पाण्यात नेलेल्या माझ्या त्या तान्हुल्याला त्याने चिमटा काढून, तो एवढ्या जोरात रडला तो मुलगा, माझं बाळ. चिमटा काढून तो कसा म्हणतो, अरे तुझी आई फार मोठी कंजूस आहे रे, आणि मला एक कण देखील मिळाला नाही लोण्याचा. असं म्हणून त्यांनी जो चिमटा काढल्याबरोबर मी त्याला म्हणाले, अरे अरे चोरा, का त्या बाळाला तू चिमटा काढलास? त्यावेळेस तो म्हणाला, मी चोर नाही, मी मालक आहे, तूच चोर आहेस, मी या जगाचा चालक पालक मालक आहे, असं म्हणाला. आणि तिथून त्यांनी धूम ठोकली. अशा प्रकारे रोज गवळणींच्या तक्रारी येऊ लागल्या. पण या गवळणीमध्ये 2 प्रकार होते बघा. खरं म्हणजे यांच्या मनातून त्या कृष्ण परमात्मावर प्रीती होती, प्रेम होता, अनुराग होता. 2 प्रकारच्या गवळणी होत्या. काही कृष्णावर अनन्य भावानं भक्ती करणाऱ्या, कृष्णावर अनुराग करणाऱ्या, कृष्णावर प्रीती करणाऱ्या, त्यांच्यामध्ये प्रेमालक्षणा भक्ती पाहायला मिळते. प्रेमालक्षणा भक्तीचं वैशिष्ट्य आहे की सदैव चिंतन, चिंतने चिंतने तद्रुपता, अशा प्रकारची चिंतन त्यांचं चाललेलं होतं. आणि दुसऱ्या प्रकारच्या गवळणी होत्या त्या विरोधाभास भक्तीच्या गवळणी, विरोधातून भक्ती करणाऱ्या. अशा प्रकारचे 2 गवळणीचे प्रकार होते. त्यांचा विरोध होता, पण विरोधामध्ये प्रेम होता, अनुराग होता, भक्ती होती. आणि प्रेमालक्षणा भक्तीच्या गवळणीमध्ये प्रेम होतं. अशा प्रकारच्या 2 प्रकारच्या गवळणी. म्हणून यशोमती नावाची एक गवळण होती. या गवळणीचं कृष्ण परमात्मावर फार प्रेम. सदैव त्या कृष्णाचे चिंतन करायचे. खाता पिता उठता बसता सतत कृष्ण 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 शिवाय तिला काही स्मरणच होत नव्हतं. ती म्हणाली, माते काय सांगू, एकदा मी दही दूध लोणी विकायला गेले, जाताना चिंतन एवढं माझं कृष्णाचं चाललं होतं, मी कृष्णरूप झाली होती. आणि माझ्या मडक्यामध्ये दही दूध लोणी आहे, कोणी दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं म्हणण्याऐवजी श्रीकृष्णाच्या चिंतनाने मी म्हणाले, कोणी गोपाळा घ्या, कोणी गोविंद घ्या. कृष्णाच्या सततच्या चिंतनाने जेव्हा ते मडकं खरंच खाली उतरून पाहिलं तर मला प्रत्यक्ष त्याच्यामध्ये कृष्ण परमात्माची छवी दिसली. अशा प्रकारे चिंतने चिंतने तद्रुप झालेल्या ह्या सगळ्या गवळणी होत्या. यांना प्रेमालक्षणा भक्ती म्हणतात. अशीच एक गवळण होती, तिचं नावच मुरुंबावती पडलं. ती म्हणाली, आमच्या घरामध्ये कृष्ण हा सर्वांचा लाडका. एकदा भाऊजी जेवायला बसले असताना, मी त्यांना जेवायला वाढत असताना मी मात्र कृष्णाच्या चिंतनामध्ये तद्रुप झाली होती. कृष्णाच्या गोड गोड स्मरणात मी गेले, त्याचं मला स्मरण होऊ लागलं. आणि भाऊजीने जेव्हा मुरुंबा मागितला तेव्हा त्या शिंकाळ्यावरची फळीवरची बरणी मी काढून तो मुरुंबा वाढत असताना माझ्या लक्षात आलं की रसाळ मुरुंबा दिसत होता
आणि कृष्णाला असा मुरुंबा फार आवडतो हे माझ्या ध्यानात आलं, लक्षात आलं. आणि आत्ता जर कृष्ण आला तर भाऊजी त्याला जेवायला बसवतील, मी त्याला मुरुंबा वाढेल. अशा प्रकारे मी त्या श्रीकृष्ण परमात्माच्या चिंतनात गर्क झाले. आणि गडबडीमध्ये मुरुंबा वाढल्यानंतर ती मुरुंब्याची बरणी फळीवर किंवा शिंकाळ्यावर ठेवण्याऐवजी मी माझ्या मुलालाच उचलून चुकून त्या फळीवर ठेवल्याबरोबर एकदम सासू ओरडली. ओरडल्याबरोबर बाई मी खजील झाले. अशा रीतीनं माझं नाव सगळीकडे मुरंबावतीच झालं. अशा प्रकारच्या या गवळणी सदैव कृष्ण परमात्माच्या चिंतनात होत्या. कृष्ण परमात्माच्या चिंतनाशिवाय त्यांना काही सुचतच नव्हतं. कृष्णाने यावेळी खोड्या कराव्या, त्याचं चिंतन व्हावं, स्मरण व्हावं, त्याचं सदैव दर्शन व्हावं, तो सदैव आपल्याबरोबर असावा अशी त्यांची इच्छा भावना होती. बघा, दुसरी एक गोपी होती, तिचे नाव लाजवंतीच पडले. ती म्हणाली, माते, माझी खरी कृष्ण परमात्मानं लाज राखली ग. स्वयंपाक करताना सतत मी कृष्ण परमात्माचे चिंतन करते. माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की आज पाहुणे घरी येणार आहेत, छानपैकी गाजराचा हलवा करा, पण हलवा करताना जरा स्वयंपाकात लक्ष ठेवा. दुसरीकडे लक्ष गेलं तर साखरेऐवजी मीठ घाला. आणि नेमकं तेच झालं. कृष्णाचं चिंतन करता करता साखरेऐवजी मीठ घातलं. सासरे आणि पाहुणे जेवायला बसले. त्यांनी हलवा खाल्ला, पण कृष्ण परमात्माच्या चिंतनामुळे, कृष्ण परमात्माच्या भक्तीमुळे तो खारट हलवा गोड लागला आणि त्यांनी माझी खूप तारीफ केली. शेवटी मी आणि माझी सासू जेवायला बसलो असताना सासूने आणि मी तो हलव्याचा घास खाल्ल्याबरोबर तो असा खारट लागला म्हणतात की तोंडात घालते ना. बघा, आणि तेव्हापासून तिचं नाव लाजवंतीच पडलं. कृष्ण परमात्मानं तो त्याच्या भक्तीनं तो खारट हलवा गोड लागला. असा हा छंद सर्व त्या गोपींना जडलेला होता. राधामती नावाची एक गोपी होती. खरं तर भागवतामध्ये राधेचं चरित्र नाही, पण काही ठिकाणी राधा नाव नसलं तरी अन्य नावाने तिचा उल्लेख होतो दशम स्कंदामध्ये. राधेचं नाव नसण्याचं कारण राधा ही व्यासांची आणि सुखदेवाची गुरु होती. राधेचं नाव घेतलं की त्यांना भाव समाधीच लागायची आणि म्हणून राधेचं नाव नाही, पण राधामती नावाची गोपी होती. या राधामतीनं कृष्णाला विनंती केली. ती कृष्णाला विनू लागली की कृष्णा तू मोठा हो. तो म्हणाला, राधामती, मी एकदा मोठं झाले की मला परत लहान होता येणार नाही. तुला चालेल का? आत्ता एका क्षणात मोठं मी होईल. परंतु ती कृष्णाच्या प्रेमा भक्तीमध्ये एवढी गुंग झाली होती, ती हो म्हणाली. आणि हो म्हणाल्याबरोबर कृष्ण परमात्मा मोठा झाला. राधामतीचा आनंद गगनात मावेना. आता बरोबरच्या कृष्णाबरोबर गप्पा गोष्टी करता येईल, मौन मजा करता येईल. आता कृष्णाशी पुष्कळ गोष्टी करता येतील, अपरिमित आनंद लुटता येईल. अशा आशेनं तिचं हृदय भरून गेलं. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. दारावर थाप आली. तिच्या नवऱ्याची थाप होती. नवरा आला होता. आता दरवाजा उघडला तर कदाचित नवऱ्याच्या मनामध्ये मोठा कृष्ण पाहून संशय घेईल. या भीतीनं ती दरवाजा उघडायला तयार होईना, तिला धीर होईना. ती कृष्ण परमात्मा म्हणाली, कृष्णा तू एक वेळ लहान हो. अरे माझा पती माझी फजिती करेल, मला क्षमा कर. तो म्हणाला, मी तुला आधीच सांगितलं, मला मोठा होता येईल पण लहान होता येणार नाही. मला पूर्वीसारखं होता येणार नाही. ती म्हणजे नाही बाबा, तू पूर्वीसारखा हो. मी तुझी क्षमा मागते, नाक घासते, पदर पसरते. ती फारच काकुळतीला आलेली पाहून कृष्ण परमात्मा पूर्ववत लहान झाले आणि तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर पती आत आले आणि पतीने कृष्ण परमात्माला घेतलं, त्याचं मुख कुरवाळलं आणि म्हणाले, राधामती तुझा वेळ जर जात नसेल तर तू रोज असं कृष्णाला आणून असंच खेळवीत जा. राधामतीला खूप आनंद झाला.
अशा प्रकारे यशोमती, मुरंबावती, लाजवंती, राधामती ह्या सगळ्या प्रेमालक्षण भक्तीच्या गवळणी होत्या. तर राधा, प्रभावती, गुणवंती, यशवंती या विरोधातून कृष्णाची भक्ती करत होत्या आणि म्हणून त्याला विरोधाभास भक्ती म्हणतात. रावणाने रामाचा विरोधाभास भक्तीतूनच विरोध केला होता आणि रावण मुक्त झाला. अशा प्रकारची ही विरोधाभास भक्ती. ही प्रभावती नावाची गोपी होती विरोधाभास भक्तीमध्ये, सतत कृष्णाचा विरोध करायची आणि ती म्हणाली की मी कृष्णाला रंगी हात पकडणारच. कृष्ण आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की आज प्रभावतीच्या घरी जाऊ. हळूहळू सारे त्या प्रभावतीच्या घरी आले आणि प्रभावतीच्या घरी आल्यानंतर कृष्णाने त्या शिंक्यावरून ते लोणी काढलं त्या मटक्यामधलं आणि स्वतःच्या हाताने आपल्या सगळ्या मित्रांना खाऊ घातलं. हे खाऊ घालत असताना प्रभावतीच्या लक्षात आलं आणि ती कृष्णाला पकडायला येऊ लागली. तेव्हा बाकी सगळे मित्र म्हणाले, कृष्णा पळपळ, प्रभावती येत आहे, प्रभावती येत आहे. कृष्ण म्हणला, येऊ द्या, काय करते बघू. प्रभावती आली, तिनं कृष्णाला पकडलं. कृष्ण तिला म्हणाला, प्रभावती मला सोड. पण ती म्हणाली, छेछी, मी तुला सोडणार नाही. तुला रंगे हात चोरी करताना पकडलेले, आता सर्वांसमक्ष मी तुला यशोदे समोर नेणार आहे. तिला अहंकार झाला होता की आजपर्यंत कृष्णाला कोणी पकडलं नव्हतं, केवळ मीच पकडलेलं आहे. आणि त्या अहंकारामुळे ती म्हणाली की मी आज सर्वांच्या समक्ष तुला यशोदे समोर नेऊन उभं करणार. या प्रभावतीचा मुलगा होता, तो या नवनीत चोर मित्रमंडळाचा सभासद होता, सदस्य होता. रोज यांच्या बरोबर दूध लोणी खायचं. आणि त्यांनी सांगितलं, कृष्ण एक दिवस माझ्याकडे येणार आहे. तो आईची विनवणी करू लागला, आई मी सर्व मुलांना बोलावलं ग, कृष्णाची यात काही चूक नाही, तू मला शिक्षा कर पण कृष्णाला सोडून दे. या मुलांनी खाल्लेल्या लोण्याच्या बदल्यामध्ये मी 4 महिने घरात लोण्याला हात लावणार नाही. पण प्रभावतीला अहंकार झाला होता की आजपर्यंत कृष्ण परमात्माला असं रंगी हात कोणीच पकडलं नव्हतं. आज पकडलं मी आणि मी सगळ्या गवळणीसह यशोदेकडे ही तक्रार घेऊन जाणार. आणि म्हणून तिनं जे मडकं होतं, गाडगं होतं, माठ, तो डाव्या हातात घेतला आणि उजव्या हातामध्ये कृष्णाला पकडलं. आणि पकडल्यानंतर कृष्णाला घेऊन ती चालली. बरोबर मुलांचा घोळका होता, इतर गवळणी होत्या. आणि अशा रीतीनं जात असताना, मुख्य रस्त्यानं जात असताना, समोरून गावातील एक वृद्ध गृहस्थ पोलीस पाटील पटका वगैरे घातलेला होता आणि समोरून जात होते. त्याला पाहिल्याबरोबर प्रभावतीनं कृष्णाचा हात सोडला. कारण पूर्वी द्वापारयुगात पद्धत होती की गावातील जर ज्येष्ठ माणूस, मुखिया कोणी जर समोर आला तर त्याच्या समोर स्त्रीनी आपला पडलेला पदर डोक्यावर व्यवस्थित घ्यावा. ही रूढी, ही परंपरा होती. त्याप्रमाणे प्रभावतीनं डाव्या हातामध्ये तो माठ असल्यामुळे उजवा हात सोडला. उजव्या हातानं आपला घुंगट, तो पदर तोंडावर ओढला आणि पुन्हा कृष्णाचा हात हातात धरला. यावेळी गफलत झाली. कृष्णाने आपला हात सोडून स्वतः तिथून धूम ठोकली आणि आपल्याऐवजी प्रभावतीच्या मुलाचाच हात तिच्या हातात दिला. हे प्रभावतीच्या लक्षात आलं नाही. घरी आला कृष्ण आणि म्हणाला, आई प्रभावती तुला भांडायला येत आहे, मी काहीच केलं नाही ग. ती म्हणली, ठीक आहे, मला प्रभावतीचा स्वभाव माहिती आहे, फार भांडकुदळ येते, पूर्वग्रह दूषित होता आईचं तिच्याबद्दल. तू म्हणाली घरात देवाजवळ बस. आणि त्याप्रमाणे कृष्ण परमात्मा देवासमोर डोळे झाकून बसले. प्रभावती ओरडतच आली, अगं यशोदे, पहा तुझा कन्हैया मी रंगे हात पकडून आणलाय. त्यानं माझ्या घरात चोरी केली, आता त्याला शिक्षा दे. यशोदा बाहेर आली, म्हणाली, अगं तू वेडी तर झाली नाहीस ना? माझा कन्हैया तर केव्हाच भगवंत देवाजवळ बसलेला आहे, डोळे झाकून बसलेला आहे. तो घरातच आहे, कुणाच्या मुलाला धरून आणलंस?
बघ बरं जरा, अगं तू नीट पहा, तुझ्या हातात कोणाचा मुलगा आहे? प्रभावती पाहते तर तिच्या हातात तिचाच मुलगा होता. ती मोठ्या अचंब्यात पडली. आश्चर्य झालं, असं कसं झालं? मी तर कृष्णाला पकडलं होतं. रस्त्यात काहीतरी गडबड झाली. तिचा अहंकार, तिची घमेंड जिरली, ती नाहीशी झाली. अशा रीतीनं कृष्णानं प्रभावतीची फजिती केली. गुणवंती नावाची एक या प्रभावतीचीच मैत्रीण होती, विरोधाभास भक्तीमध्ये. गुणवंती नावाप्रमाणे गुणी होती. आणि तिने ठरवलं की मी माझ्या मैत्रिणीचा बदला घेणार, मी कृष्णाला आदरात नक्की पकडणार. आणि म्हणून ती काठी घेऊनच फिरत होती. हुशार असल्यामुळे, गुणवान असल्यामुळे तिनं काय केलं माहितीये का, की शिंक्यावर, गाडग्यावर, त्या माठावरती एक परात झाकली. दह्याचं, दुधाचं, लोण्याचं 3 गाडगे एकावर एक होते आणि वरती परात होती. परातीमध्ये पाणी होत आणि त्या शिंक्याच्या खाली, त्या परातीच्या गाडग्यांच्या खालीच, शिंक्याखाली तिनं बाज घातली होती, खाट, पलंग, आणि त्यावरती झोपली होती. शिंक्याला हात लागतात, पाणी सांडेल आणि मला जाग येईल आणि मी कृष्णाला पटकन पकडेल, ही तिची युक्ती. पण कृष्ण परमात्मा एवढा गुणवान आहे, तिला बिचारीला काय माहित की विष्णू परमात्मा मध्ये 60 गुण आहेत, त्याच्यात 4 गुण जास्त आहेत, 64 गुण आहेत. गुणवंतीला कुठं माहित होत? अज्ञान. ते वाटलं अशा रीतीनं भोळेपणाने येतील ते आणि शिंकाळ्यात तेल दही काढायचं पाहतील, त्यावेळेस ती परातीतलं पाणी सांडेल आणि ती उठेल आणि कृष्णाला पकडेल. त्याला कृष्णाने सोंगड्यासह तिच्या घरात प्रवेश केला. शिंक्याखाली बाज होती, जी झोपली होती. 4 सोंगड्याने उचलून हळूच ती बाजूला ठेवली आणि मग एकावर एक असे खाली 4, त्याच्यावर 3, त्याच्यावर 2 असे चढले. सर्वात वरती कृष्ण परमात्मा चढला. कृष्ण परमात्मानं हळूच ती परात काढली आणि पेंद्याजवळ देऊन पेंद्याने बाजूला ठेवली. कृष्ण परमात्माने एक मडकं काढलं, त्यातलं सर्वांना लोणी खाऊ घातलं. परंतु हे लोणी खात असताना पेंद्याचा पाय त्या परातीला लागला आणि परातीचा आवाज झाल्याबरोबर गुणवंतीला जाग आली. आल्याबरोबर गुणवंती उठून येऊ लागली. मुलांनी तिला पाहताच सगळे पळाली आणि कृष्ण वरतून खाली पडला. पडल्याबरोबर ती धावत आली. तिनं कृष्ण परमात्माला हातानं धरलं. पण कृष्ण परमात्मानं हातातला एवढा मोठा लोण्याचा गोळा होता, तो तिच्या तोंडावर असा लावला, तोंडात घातला. पण तो तोंडात जाताना तिच्या डोळ्यामध्ये ते लोणी गेलं आणि डोळ्यात लोणी गेल्यानंतर तिने कृष्णाचा हात सोडला आणि आपले डोळे चोळत बसली आणि अशा रीतीने कृष्ण परमात्मा तिथून पळून गेले. यांचीच मैत्रीण होती प्रभावती, गुणवंती, तिसरी होती जसवंती. ही जसवंती नावाची गवळण, 10वी गवळण, फार कडक होती, विक्षिप्त होती, करारी होती. ती म्हणाली, माझ्या दोन्ही मैत्रिणींची कृष्णानं फजिती केली, आता येऊ द्या, मी त्याचे पायच मोडते, त्याचं तंगडच तोडते. ती काठी घेऊनच बसली होती. 11-12 पर्यंत झोपत नव्हती रोज. आणि तिने एक केलं होतं बघा, कृष्ण परमात्माला खूप शिव्या दिल्या होत्या. शिव्यांची लाखोली वाहिली होती. ही बातमी येऊन कृष्णाला आपल्या सोंगाडीने सांगितली की तुला जसवंतीनं खूप आज शिव्या दिल्या, फार घाण बोलत होती. ठीक आहे म्हणजे कृष्ण परमात्मा, बघू तिची सोय. आणि एक दिवस कृष्ण परमात्मा आले. आल्यानंतर ही सगळी मित्रमंडळी आली. या सगळ्यांनी कृष्ण परमात्मा अगोदर 4 जण खाली, त्याच्यावर 3, त्याच्यावर 2, कृष्ण परमात्मा वर उभे राहिले. कृष्ण परमात्मानं वरती उभा राहून ते सगळे गाडगे मडके तिने खाली काढले. आजपर्यंत कृष्ण परमात्मा कुठेही हे मडके खाली काढत नव्हते शिंकाळ्यातून, तेच लोणी खाऊ घालायचे तसेच राहिले. पण हे काढण्याचं कारण होतं की या लोकांना जास्त त्रास होणे, पटकन कळावं की कृष्ण परमात्मा येऊन गेला म्हणून. ही त्याच्यामध्ये खुबी होती.
त्याची लीला काय सामान्य माणसाला कळत नाही. मुलांनी काही विचारलं, तिने त्या मडक्यामधलं लोणी खाल्लं, दही दूध दोन्ही जे होतं ते तिने मडके त्या ठिकाणी जे तिथे माठ पालथे घातले. आणि कृष्ण परमात्माने मुलांना सांगितलं की तुम्ही थोडे जा, मी येतोय 10-5 मिनिटांनी. आणि 10-5 मिनिटांनी येतो म्हणण्यातून मुले बिचारे ऐकण्यात होते, निघून गेले. कृष्ण परमात्मा हळूच त्यांच्या शयनगृहामध्ये झोपलेल्या खोलीमध्ये आले. झोपलेल्या खोलीत आल्यानंतर त्यांनी तिथं वेणीची आणि दाढीची गाठ मारली. आल्यावर कृष्णाने पाहिलं की दोघं एक मोठ्या पलंगावर झोपलेले होते. माऊलीचे पाय उत्तरेकडे ते याचे पाय दक्षिणेकडे, आणि अंतर बरंच होतं. कृष्ण परमात्माने विचार केला, वेणीची आणि दाढीची गाठ मारण्यासाठी दोघं जवळ यायला पाहिजे. दोघांना गुदगुल्या केल्या, गुदगुल्या करून दोघांना जवळ आणलं. जवळ आल्यानंतर माऊलीची वेणी आणि बाबाची दाढी दोन्हीची गाठ मारली. आणि गाठ मारली. कृष्ण परमात्मा तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर सकाळी जेव्हा जाग आला, सकाळी जाग आल्यावर रोजचे प्रमाणे ती गळून उठून निघाली. पतीच्या वेणीला हिसका बसला आणि पतीच्या दाढीला हिसका बसला. दोघे, तोही दचकून जागा झाला आणि तो म्हणाला, अरे माझी दाढी का ओढतेस? तो मोठ्यानं ओरडला. ती म्हणाली, अहो तुम्ही, मी कुठं तुमची दाढी ओढते, तुम्हीच माझी वेणी ओढता. आणि मग दोघांच्या लक्षात आलं की आपल्या दाढीला आणि वेणीची कोणीतरी गाठ पाडलेली आहे. सोडवण्याचा दोघांनी प्रयत्न केला, पण ती गाठ काही सुटे ना. ती का सामान्य माणसाने गाठ मारलेली होती का? कात्रीचा प्रयोग केला तरी सुटे ना. काय करावं म्हणजे? कात्रीनं सुटत नाही, तुटत नाही, कापल्या जात नाही, हाताने सुटत नाही. शेवटी काहीच उपाय चाले ना, हात बंद झाले. आणि मग दोघांनी मोठ्याने आरडाओरडा सुरू केल्यानंतर शेजार पाजारचे लोक आले. पाहतात प्रकार, तर दोघांची कोणीतरी गाठ मारलेली वेणीची आणि दाढीची. त्यांनी शिंकाळं पाहिलं तर ते मटकी खाली माठ पालथी घातलेली होती. आणि त्यांनी सांगितलं, हा कृष्णाचा पराक्रम आहे. शेजाऱ्या पाजाऱ्याने गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, पण गाठ सुटे ना. आता म्हणजे कृष्णाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. काय करावं? कारण कात्रीनं तुटे ना, हाताने सुटे ना, आणि काडीने पेटले तर पेटे ना, अशी परिस्थिती निर्माण झाली. कृष्ण परमात्माकडे गेल्याशिवाय म्हणले पर्याय नाही, त्याच्याच हाताने ही गाठ सुटेल. आणि अशा रीतीनं ते पती पत्नी कृष्ण परमात्माकडे निघाले. सगळ्या गवळणी जमा झालेल्या होत्या, मुले आलेले होते. आणि मागच्या रस्त्याने चला म्हणले, शॉर्टकटने जाऊ. नवरा नवरीच्या वरातीप्रमाणे नंदबाबाच्या घरापर्यंत निघाले. सोबत गोपी होत्या, मुलं होते. गोपांचा गराडा पडला होता. घरी गेल्यावर आरडाओरडा केला आणि विचारलं, कुठे कृष्ण, कुठे कृष्ण? यशोदा म्हणली, काय झाली, काय झालं? त्या यशोदेवर त्यांनी सांगितलं, ह्या दोघांची गाठ कृष्णाने मारली. अगं ती म्हणली, कृष्ण गाठ कसा मारेल? कुठे तो म्हणे सकाळी स्नान करून चावडीवर गेलाय. चावडी म्हणजे जे सरकारी कार्यालय, आजचं ग्रामपंचायत, ज्या ठिकाणी तलाठी, पांडे, पोलीस वगैरे सरकारी लोक येऊन बसत, लेवी वसूल करत, जकात वसूल करत, कर वसूल करत, अशी ती जागा, सरकारी जागा. मग परत ती जे ते वरात चावडीवर आली. सगळ्या रस्त्याने लोक पाहू लागले. हसून हसून लोकांची पुरेवाट झाली. या दोघांना मात्र रस्ता खालीवर असल्यामुळे वेणीला दाढीला हिसके बसून बसून जीव अगदी कासावीत झाला, व्याकुळ झाला. आणि त्यात पडली ती पत्नी उंचीला खुजी आणि नवरा उंच. त्यामुळे काय त्यांची वाट लागली असेल ते सांगायची गरजच नाही. नंदाच्या मांडीवर बसलेल्या कृष्णाने हे सारं दृश्य पाहिलं, त्याला हसू आवरेना. जशवंतीला उद्देशून कृष्ण म्हणाला, काय ग जशवंती, काल तुम्हाला शिव्या दिल्यास ना? तुझ्या घरी आल्यानंतर तू माझा पाय मोडणार होतीस ना? तू मला शिव्या दिल्यामुळे
तुला ही देवानी शिक्षा दिली आहे. आणि त्यावेळेस त्या चावडीवरच्या सगळ्यांना कळालं काय आहे हे रहस्य. ती म्हणाली, कृष्णा, यापुढे मी तुला कधी वाईट बोलणार नाही. या संकटातून माझी सुटका कर. मी माझी चूक कबूल करते. तेव्हा तो म्हणाला, तुझी चूक अशी नाही कबूल करायची. या सर्व पंचांच्या समोर तुम्ही दोघांनी 5 उठबशा करायच्या आणि यापुढे असल्याशिवाय कोणाला देणार नाही कबूल करायचं. नाईलाज असो त्यांनी त्याच्या प्रकारे कबूल केलं. 5 उठबशा केल्या आणि 5 उठबशा केल्यानंतर कृष्ण परमात्मानं हात लावताच ती गाठ सुटली. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा कृष्णाच्या लीला. आणि अशा प्रकारे गवळणी देखील कृष्णाबरोबर प्रेमालक्षणा भक्ती आणि विरोधाभास भक्तीनं कृष्ण परमात्माशी या लीला करत होत्या, क्रीडा करत होत्या. कारण आपण पुढे बघणार आहोत, गवळणी किंवा या गोपी काही सामान्य स्त्रिया नव्हत्या. त्याही या गोकुळामध्ये लीला करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी अवतार घेतलेला होता. यानंतरची पुढची कथा आहे दामोदर लीला. दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. दामोदर म्हणजे उदराला दोरीने बांधलेली लीला. एकदा यशोदा कृष्णाला दूध पाजत होती आणि त्यावेळी दूध उतू जात होतं. तेव्हा यशोदेने कृष्णाला दूध पाजता पाजता बाजूला ठेवलं आणि दुधाचं भांड चुलीवरचं उतरण्यासाठी ती धावली. कृष्णाला फार वाईट वाटलं. अरे, मी म्हणणे दूध पित होतो. आईला माझ्यापेक्षा संसार जास्त प्रिय आहे का? आईला धाडा शिकवायलाच पाहिजे. बघा, लहान बालकाला तुम्ही जीव घालत असताना अचानक जर तुम्ही जीव त्याला घालत असताना दुसरं काम केलं तर त्याला सहन होत नाही. तेच झालं. कृष्ण परमात्माला ते आवडलं नाही. म्हणलं, मी परमात्मा परब्रह्म असून आईला अजून त्याचं ज्ञानच नाही. आईला त्या संसारच पडले. तिला संसारच जास्त प्रिय माझ्यापेक्षा. हिला धडा शिकवा म्हणून कृष्णाने गोटा उचलला आणि त्या दह्याचा माठ फोडला शिंकाळ्यामध्ये असलेल्या. बालमित्रांना, वानरांना, सगळ्यांना त्यांनी दही फोगत. आणि यशोदा त्या चुलीतले लाकड काढून बाहेर आली आणि येऊन पाहती, अरे अरे अरे, काय केलं श्रीकृष्ण तू? आणि तिनं ठरवलं की याला चांगलीच अद्दल घडवायची. ती म्हणाली, तुझी दही दूध चोरीची सवय कमी होत नाही आणि प्रत्येक गौरवणी ज्यावेळेस तक्रार करायच्या त्यावेळेस मी तुला पाठीशी घालत होते. म्हणून त्याचा हा परिणाम आहे की तू आज घरातलंच माठ फोडला. थांब म्हणजे तुला आता मी उखळाला बांधून शिक्षा करते. म्हणून ती काठी घेऊन आली आणि त्याच्या पाठीमागे काठी घेऊन पळू लागली, धावू लागली. पण कृष्ण काही सापडत नव्हता. शेवटी तिने एक दोरी आणली आणि म्हणली, या दोरीनं तुला या उभ्या उखळालाच बांधते. उखळ होतो. ती दोरी घेऊन आली असताना त्या दोरीमध्ये तो बांधला गेला नाही. पहिली दोरी आणली, उदराला बांधू लागली, पण ती दोरी कमी पडली. परत दुसरी दोरी आणली, ती 2 बोटी कमी पडली. आता ते हजारो गायी होत्या, दोरींची काही कमी नव्हती. पण किती दोर एकमेकाला बांधणार? दोराला दोर बांधला, त्याच्या उदराला बांधला की काय योग होता की तो 2 बोट कमीच पडत होता. शेवटी आई घामाघूम झाली आणि कृष्णालाच आईची दया आली आणि कृष्ण आपोआप आईच्या दोरीमध्ये बांधल्या गेला. आईनं त्याला उखळाला बांधले. उखळाला बांधल्यानंतर कृष्णाने विचार केला. फार दिवस झाले म्हणले आपण बैलगाडीची लीलाच केली नाही. आपण बैलगाडीची लीला करावं. मी होईल बैल आणि उख होईल गाडी. याप्रमाणे त्या उखळाला मी बैलगाडीसारखं ओढत ओढत घेऊन जाईल. आणि अशा रीतीनं ते उखळ त्याने आडवं केलं आणि त्या उखळाला तो ओढत ओढत अंगणात आला. अंगणातून पुढे तो उपवनामध्ये बागेत आला. त्या बागेमध्ये 2 उंच वृक्ष होते. त्या 2 वृक्षांमधून कृष्ण पुढे गेला
पण उखळ काही जाईना ते आडवं असल्यामुळे. ते त्या दोन्ही झाडामध्ये, त्या दोन्ही वृक्षामध्ये अडकलं. कृष्णाने उखळाला बांधलेली दोरी जोराने ओढली आणि उखळाने दोन्ही वृक्ष उपटून खाली पडले. ते वृक्ष होते यमल आणि अर्जुन. यमल नावाचे एक वृक्ष, यमल आणि दुसरं अर्जुन. यमल अर्जुन म्हणायचे त्यांना. हे दोन्ही वृक्ष खाली पडले आणि त्यातून दोन तेजस्वी पुरुष प्रकट झाले. हे तेजस्वी पुरुष कोण होते? हे कुबेराचे पुत्र होते, राजा कुबेर. यातला एक होता नल कुबेर यमल आणि अर्जुन होता मणिग्रीव. या दोघा लक्ष्मीपुत्रांना नारदाने शाप दिला होता आणि त्यांना हा वृक्षाचा, झाडाचा अवतार घ्यावा लागला. मी सांगितलं सगळ्या कथा याच्या फ्लॅशबॅक मध्ये येतात. मग या ठिकाणी परीक्षितांनी विचारलं की नारदाने या कुबेर पुत्रांना शाप का दिला? आणि शुकाचार्य सांगू लागले. म्हणले वडिलांची म्हणजे कुबेराची अपार संपत्ती, त्या संपत्तीचा या पुत्राने अतिरेक केला, व्यभिचार केला. मदिरा सेवन करून ते मदाने धुंद झाले आणि मदिरा पान करून काही युवतीसह विवस्त्र स्नान तळ्यामध्ये करत होते. नारदांनी त्या उन्मत्त झालेल्या लक्ष्मीपुत्रांना पाहिलं आणि त्यांना शाप दिला की तुम्हाला कपडे लागणार नाहीत वृक्ष झालात तर, तुम्ही जड वृक्ष व्हाल, कारण वृक्षाला कपडे लागत नाही, असा शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर त्यांनी गयावया केल्यानंतर नारदाची क्षमा मागितली. त्यावेळेस नारदाने शाप दिला की कृष्ण परमात्माच्या स्पर्शाने तुमचा परत उद्धार होईल. आणि अशा रीतीनं शाप मिळताच ते गोकुळामध्ये यमल आणि अर्जुन वृक्ष झाले आणि आज कृष्ण परमात्माच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला. आणि अशा रीतीनं त्यांनी कृष्ण परमात्माची स्तुती केली. गोपी धावत आल्या. धावत आल्यानंतर त्यांनी हे सगळं पाहिलं. देवाच्या कृपेने कृष्ण वाचला होता, सर्वांना आनंद झाला. एवढंच नव्हे तर मुलांनी सांगितलं की वृक्षातून दोन कोणीतरी देवता उत्पन्न झाल्या आणि त्या स्वर्गात गेल्या. पण गंमत अशी होती बघा, कृष्ण परमात्माची माया, मोह कसा होता की कृष्ण परमात्माने शेवटपर्यंत यांना मी परमात्मा आहे, भगवंत हे ओळखू येऊ दिलं नाही. आपल्या मायेनं तो यांच्यावर मोहिनी घालत होता. मोहविद्येनं त्यांना हे कळत नव्हतं, कारण हे जर कळालं आणि बिंग जर फुटलं तर मला भगवंत मानतील. म्हणून तुम्ही बघा, एवढ्या छोट्याशा बालकानं पुतनेचा वध केला, शक्तासूर मारला, तृणावर्त मारला, कधी काही कोणाला त्याचा विचार नाही. एवढं नाही तर यशोदेला संपूर्ण विश्व तोंडात दाखवलं, नंद बाबाने संपूर्ण विश्व तोंडात दाखवलं, आणि तरी ते हे विसरून घेतले. अशी कृष्णाची माया, मोहिनी होती. आणि म्हणून या ठिकाणी देखील या सगळ्या पालकांनी, मोठ्या लोकांनी या मुलांना मूर्खात काढलं. असे कुठे म्हणले वृक्षातून देव उत्पन्न होत असतात का? काही सांगतात मुलं. अशी ही कृष्णाची लीला आणि अशी कृष्णाची माया. झालेली कथा आपण इथेच थांबू. बाकीचा उर्वरित कथेचा भाग उद्या पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.